नमस्कार. थोड्या वेळात आपण चालू करूयात. जशी सगळे लाईव्ह येतील 1-2 मिनटामध्ये. आवाज येतोय? राहुल, आवाज येतोय? आवाज क्लिअर येतोय? अनिकेत? थोडा अजून. सागरजी नमस्कार. अजून 1-2-3 मिनटात आपण चालू करूयात. एक 4-5 मेंबर वाढले की आपण लाईव्ह चालू करूयात. मला फक्त आवाज क्लिअर येतोय का सांगताल आपण? शिवानंद? ओके, ग्रेट. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. 1-2 मिनटात चालू करूयात. अजून काही व्ह्यूवर्स ॲड होत आहेत. हॅलो राहुल. नमस्कार दुर्गेश जी. व्ह्यूवर्स थोडेसे अजून वाढले की आपण चालू करूयात. ग्रेट. थँक्यू. माझ्या मते आपण चालू करूयात विषयाला. येतील जसे जसे ॲड होतील तसं तसं आपण किंवा नंतरही लाईव्ह झाल्यानंतरही व्हिडिओ व्ह्यू करता येईल या सगळ्यांना. तर नमस्कार. मी CA अभिजित थोरात. आज आपण नोकरदार आणि व्यवसाय किंवा उद्योजक यांचं लॉकडाऊन नंतरचं आर्थिक नियोजन ह्या विषयावर आज आपण फेसबुक लाईव्ह येतोय. लाईव्ह सुरू करण्यापूर्वी माझी थोडीशी आपल्याला ओळख करून देतो. मी CA अभिजित थोरात आणि प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे. वेगवेगळ्या विषयावरती मी उद्योजकांना मार्गदर्शन करतो. आपल्याकडे 2,000 ते 2,500 उद्योजकांना आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयासंदर्भात मार्गदर्शन केलं आहे. मग त्याच्यात आर्थिक नियोजन असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा GST असेल किंवा बँकिंगच्या विषयासंदर्भात असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण नेहमी उद्योजकांना मार्गदर्शन करत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझी एक नादान परिंदे फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, जिच्यामार्फत आपण ग्रामीण भागातील आणि शहरातल्या स्लम भागातील जी आर्थिकदृष्ट्या मागासलेली भाग आहे, तर त्या सगळ्या मुलांना एक करिअर गायडन्स करतो. ज्याच्यामध्ये काय होतं, बरीचशी मुलं खूप हुशार असतात, पण त्यांना फक्त त्या योग्य वेळी गाईड न झाल्यामुळे त्यांना काही अडचणी निर्माण होतात किंवा त्यांचं शिक्षण ते थांबवतात. सो त्यांच्यामध्ये काही होप्स क्रिएट करणं, त्यांना गायडन्स करणं, एक कॉन्फिडन्स देणं, हे काम आपली संस्था करते. आत्तापर्यंत मी स्वतः महाराष्ट्राभर जाऊन एक 25,000 ते 30,000 मुलांना त्याविषयी मार्गदर्शन केलं आणि अजूनही ते करतो आहे. 3 वर्षापूर्वी माझ्या लाईफ स्टोरीवर स्लमडॉग CA नावाचं पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचे लेखक होते श्री मनोज अंबिके सर. त्यांच्या माय मिरर पब्लिकेशन हाऊसतर्फे स्लमडॉग CA नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. ते पण आपण जरूर वाचा. आणि सो लाईव्हच्या विषय चालू करण्यापूर्वी सर्वप्रथम
पुणे 24 तासचे संपादक, पुणे 24 तासची सगळी टीम यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या लाईव्हसाठी मला संधी दिली आणि आपण आजच्या या विषयाला सुरुवात करूयात. खरं तर हा जो विषय आहे म्हणजे नोकरदार आणि उद्योजकांसाठी आर्थिक नियोजन, याच्या आपण 2 टप्प्यामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पहिला टप्पा जो असेल अर्थातच नोकरदारांसाठी असेल आणि दुसरा टप्पा जो आहे तो उद्योजकांसाठी असेल. तरीसुद्धा दोन्ही विषय हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे उद्योजक आणि नोकरदार हे दोघंही 2 घटक असे आहेत की एकमेकांशी पूरक आहेत. सो दोघांनी म्हणजे असं काही नाही की नोकरदारांनी फक्त ऐकायचं आणि उद्योजकांनी उद्योजकांचं ऐकायचं, असा काही भाग नाही आहे. दोन्ही विषय हे म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 महिन्यापूर्वी कोरोना नावाचं एक अतिशय विचित्र असं संकट की ज्याचं कुणीही प्रेडिक्ट केलं नव्हतं किंवा असं काही घडेल. म्हणजे आपण जनरली वाईटात वाईट काय घडेल असा आपण एक विचार करत असतो, पण अशा पद्धतीचं काही संकट आपल्यावरती येईल हे कुणी प्रेडिक्ट केलं नव्हतं आणि ते संकट आलं. आणि ते संकट आल्यानंतर क्वारंटाईन होणं, सेल्फ डिस्टन्सिंग, ह्या सगळ्या गोष्टींशी आपण हळूहळू एकरूप होत गेलो आणि खरंच म्हणजे अतिशय डायरेक्टली आपल्या लाईफ थ्रेटनिंग ज्याला आपण म्हणू, म्हणजे जीवाशी खेळ होऊ शकतो अशा प्रकारचं हे संकट होतं. त्याच्यामुळे पहिली जी 2 महिने होती ते आपण घरामध्ये लॉकडाऊनमध्ये काढली. सारख्या त्या न्यूज आणि सगळ्या गोष्टी, काय काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, या गोष्टी चालू होत्या. सर्वत्र चर्चा चालू होती कोरोना कोरोना, मग आज एवढ्या डेट झाल्यात आणि तेवढ्या झाल्या. पण हे सगळं सुरू असताना कुठंतरी एक गडद आणि वेगळ्या प्रकारचं संकट आपल्या भोवती घोंगावत होतं आणि ह्या मीडियाच्या न्यूजमध्ये आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये आपण गुंग असल्यामुळे त्या संकटाकडे आपलं दुर्लक्ष होत होतं आणि त्याची तयारी खरं तर आपण ह्या 2 महिन्यामध्ये केली पाहिजे होती. दुर्दैवाने खूप कमी लोकांनी त्याच्यावरती विचार केला आणि काहीतरी त्याच्यावरती ॲक्शन घेतली. आणि हे जे गडद संकट होतं जे आता येत आहे, येऊ घालतं आहे, ते संकट होतं आर्थिक संकट. म्हणजे आपण क्वारंटाईन झालो, सुरुवातीचा काही दिवस काही आठवडे खूप आनंदात वाटले. आपण आपल्या हॉबीज काही पाहिल्या, कोणी वाचन केलं, कोणी एक्सरसाइज केली, अनेक गोष्टी घडल्या. पण कुठंतरी आता आर्थिकदृष्ट्या आपल्याला कुठंतरी एक वेगळ्या संकटाचा सामना करायचा होता. याच्यावर मात्र खूप कमी लोकांचा विचार झाला आणि माध्यमांमध्ये सुद्धा त्याची खरं तर चर्चा व्हायला हवी होती. कारण हे जे संकट आहे ना, हे कोरोनापेक्षा खूप जास्त बिकट आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी मुळामध्ये आजचा हा आपण लाईव्ह घेतो आहे आणि या लाईव्हमध्ये काही गोष्टी करायला पाहिजेत आणि 2 गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगणार आहे की आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. सो दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या आपण सुरुवातीचा जो विषय आहे की नोकरदारांसाठी ह्या लॉकडाऊनमध्ये चा सामना कसा करायचा किंवा त्याची काय सध्या परिस्थिती आहे. मित्रांनो, लॉकडाऊन झाल्यानंतर मुळामध्ये सगळंच बंद होतं. म्हणजे 2 महिन्यामध्ये कुठलाही उद्योग चालू नव्हता. म्हणजे जॉब होल्डर्स किंवा नोकरदारांचा विषय महत्त्वाचा काय की जेव्हा कंपनी चालू असेल तेव्हाच आपल्याला काहीतरी गोष्टी होतील. म्हणजे सुरुवातीच्या महिन्याभरामध्ये जो काय अगोदर व्यावसायिकांचा बिझनेस झाला होता त्या बिझनेसच्या वतीने आपल्याला मार्चचा पगार झाला. पण नंतर सगळंच बंद असल्यामुळे कंपन्यांची सुद्धा परिस्थिती अशी बिकट झाली की जी काही उधारी होती ती वसूल होत नव्हती आणि प्रोडक्शन तर सगळं बंदच होतं, पण हप्ते, त्याचं सगळं व्याज आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर हळूहळू ते जाणवावं लागलं की आता आपण कसं सर्व्हाइव्ह होणार. मी नेहमी सांगायचो की आपल्याकडे उद्योजक असेल किंवा नोकरदार असेल की साधारण 6 महिने पुरेल एवढे पैसे आपल्याकडे असावेत, जेणेकरून असं काही जर संकट आलं तर आपण त्यातनं एक चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह होऊ शकू. सो जॉब होल्डर्स, नोकरदारांचं सगळं काही डिपेंड असतं ते उद्योगावर. जर उद्योग चालले, आपली कंपनी चालली तर आपण टिकू. पण ह्या काळामध्ये अशी सिच्युएशन आली, सगळं काही बंद असल्यामुळे कुठलं पेमेंट नाही. अक्षरशः सगळ्या कंपन्यांचे जे सेल्स आहेत ते 5% आले. म्हणजे काहींचे ते 0 झाले, काहींचे 5%, 10%. म्हणजे एखाद्याचा बिझनेस 10 लाखाचा असेल तर तो 1 लाखावर आला किंवा 10 कोटीचा असेल तो 1 कोटीवरती आला. काहींचा 10 लाखच झाला. पण त्याचे जे काही फिक्स खर्च होते, म्हणजे सॅलरी हाच काय कंपनीला महत्त्वाचा विषय नव्हता,
तर इतरही त्याचं व्याज असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंपनीकडे होत्या. आणि मग ह्या काळामध्ये साहजिकच कोणीही असो, आपण जरी उद्योजक असतो तरी प्रत्येकजण तो खर्च कसा कमी करता येईल याच्याकडे प्रत्येकाने फोकस केला. त्याच्यामध्ये असा झाला की एखाद्या व्यक्तीला जर म्हणजे आपल्याकडे त्याला आपण म्हणतो की सेव्हिंगच्या हॅबिट्सच नाही आहेत. वॉरन बफेट नावाचे एक प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट तज्ज्ञ आहेत जागतिक, जे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते काही वर्ष, आता 3-4 नंबरला असतील. सो वॉरन बफेटचं म्हणणं असं आहे की आपण जे काही पैसे कमवतो त्याचं पहिल्यांदा आपण सेव्हिंग केलं पाहिजे आणि मग खर्च केला पाहिजे. म्हणजे समजा आपण 25,000 कमवत असू, 50,000 कमवत असू, तर आपण पहिली जी काही रक्कम असेल 30-40% ती आपण, किंवा जी काय जास्तीत जास्त सेव्हिंग आपण करायचं आणि मग राहिलेल्या याच्यातनं आपण खर्च केला पाहिजे. पण आपल्याकडे दुर्दैवानं अगोदर खर्च केला जातो आणि मग सेव्हिंग, जे काय राहील ते सेव्हिंग. म्हणजे 90% सिच्युएशन अशी आहे की 25,000 जर पगार असेल तर त्याचा खर्चच 25,000 असतो. म्हणजे कुठेतरी EMI चालू असतो, कुठेतरी घर खर्च असतो, त्याचा लाईफस्टाईलचा खर्च, आणि त्या 25,000च्या जास्त खर्च असतो. मग तो कुठेतरी क्रेडिट कार्ड वापरतो, मग क्रेडिट कार्डचं ते EMI मध्ये कन्वर्ट करून घेतलं जातं. सो आपल्याकडे सेव्हिंग जे आहे अतिशय दुर्लक्ष केलेला तो विषय आहे. म्हणजे जे काय कमवायचं ते त्या महिन्यात कमवायचं आणि उद्या काय होईल काही माहिती नाही. असं काही जर काही चुकीचं झालं तर काय होणार याच्यासाठी कोणीच तयार नव्हतं. आणि आता सिच्युएशन अशी झाली आहे की माझ्या मते 21 मार्चला वगैरे लॉकडाऊन झालं, त्यावेळेस कंपन्या चालू होत्या. काही लोकांनी 100% पगार दिला एप्रिलमध्ये, आणि नंतर मात्र आता मेच्या सिच्युएशनला प्रत्येक कंपन्यांनी स्ट्रॅटेजी अशी केली की काही लोकांना 70% पगार मिळणार, कुणाला 60% मिळणार, कुणाला 50% मिळणार, कुणाला 30% मिळणार, आणि कुणाला तर मिळणारच नाही. सो अशा प्रकारच्या कॅटेगरीज त्यांनी केल्या जेणेकरून ते सेफ होतील. म्हणजे हा सिच्युएशन अशी आता म्हणजे कोण कोणाला वाचवणार, म्हणजे टॉम अँड जेरीचा सगळा गेम चालू झाला आहे. म्हणजे त्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट करतात. म्हणजे ह्युमनली आपण ज्याला म्हणतो इमोशनल कुणीच राहणार नाही आहे, कारण जर इमोशनल राहिलात तर कदाचित ते संपतील किंवा आपण संपू. सो अशा प्रकारची एक स्पर्धा ज्याला आपण म्हणतो, विचित्र प्रकार त्याच्यात सुरू झाला. आता मला सांगा, जर 25,000 रुपये पगार आहे आणि त्याचा पगार 15,000 रुपये झाला, सो त्याचं तर बजेट कोलमडलं सगळं. म्हणजे त्याचा खर्च 30,000 रुपये आणि तो आता 15,000 रुपये. म्हणजे दोन समस्या आता याच्यातनं निर्माण होत आहेत की अगोदर जो काय माझा खर्च आहे तो पगार कमी झाल्यामुळे आता काय कसं सर्व्हाइव्ह व्हायचं. दुसरा जो आहे की आता त्या पगारावर परत कसं यायचं, म्हणजे मी सस्टेन कसं केलं पाहिजे. म्हणजे मला आता जो 25,000 रुपये मिळायचे तिथपर्यंत मी कधी जाईल, कारण काही काही लोकांचे पगार 10,000वरती आलेत. अनेक ठिकाणी जॉबही गेलेत, म्हणजे तो शून्यच झाला, पण खर्च तर चालू आहे. सो आता त्या लेवलपर्यंत कसं जायचं, अशा दोन आस्पेक्टवरती आपल्याला बोलावं लागेल, तर कुठंतरी आपण तो विषय पूर्ण केला असं आपल्याला सांगता येईल. सो पहिला विषय म्हणजे की आता आपल्याला बजेट सगळं चेंज करणं. म्हणजे बजेट वगैरे आपण तर काय नाही, फक्त देशाचं बजेट असतं तेवढंच आपण ऐकतो. आपलं काय फॅमिली बजेट किंवा असला काही प्रकार सवय अजिबात नाही. पण जसं आता आपण कोरोनामध्ये मास्क, सॅनिटायझर्स अँड सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन हे शब्द झाले, तसे आता तरी आपल्याला आर्थिक गोष्टी संदर्भामध्ये ते विषय आता घ्यायला लागतील. म्हणजे आपल्याला सुद्धा ह्या शब्दांशी, बजेटिंग, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टींना परिचित व्हावं लागेल मित्रांनो. जो याच्याशी परिचित होणार नाही ना, त्याची बिकट सिच्युएशन होईल. म्हणजे याच्यामध्ये खूप प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहेत. म्हणजे जे आपल्याकडे वर्ग आहेत, म्हणजे रिच अँड पुअर, आणि मध्ये एक मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास, हा एक इम्पॅक्ट आहे. सो रिचला काही खूप जास्त फरक पडणार नाही, त्याच्याकडे ॲम्पल ऑफ सेव्हिंग्ज आहेत, असेट्स आहेत, तो तिथं काही जास्त इम्पॅक्ट येणार नाही. पण मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास लोअर मिडल क्लासवर येईल, लोअर मिडल क्लास पुअरमध्ये जाईल, पुअरमध्ये सुद्धा अजून म्हणजे खूप जास्त ह्या घटना, खालचे जे 3 घटक आहेत त्याला खूप जास्त इम्पॅक्ट त्याच्यामध्ये येणार आहे. सो आताच्या केसमध्ये खूप जास्त भयानक सवय आपल्याला लागतात, म्हणजे स्पेंडिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपल्याला ह्याच पद्धतीचा ब्रँड पाहिजे, हाच आयफोन पाहिजे, मग आयफोनच पाहिजे, मग आयफोनमध्ये आयफोन 11च पाहिजे, प्रो पाहिजे, काहीतरी त्याच्याबरोबर 2 हेडफोन येतात कानातले, त्याला आपण म्हणतो. सो ती एक स्टाईल आहे. म्हणजे ते स्टाईल, आणि म्हणजे आपण भरमसाठ खर्च करत असतो का, तर दुसऱ्यांना कसं वाटेल, म्हणजे माझी पर्सनॅलिटी कशी वाटेल. सो आणि ह्या कंपनीने सुद्धा तुमची टेस्ट ओळखली आहे. म्हणजे सो आत्ता पण तुम्ही जर काही वेबसाईटला सर्च केलं तर FBAवर जर तुम्ही गेलात तर त्या रिलेटेड प्रोडक्ट्स लगेच त्याच्यावर येतात. सारखं तुमच्यावर त्या गोष्टींचं बंबार्डिंग केलं जातं, आणि कसं आपण खर्च करू. आणि त्याच्यात क्रेडिट कार्ड दिलंय, आणि बजाज फायनान्स आहेच आहे. म्हणजे बजाज फायनान्स आता कपडे घ्यायला पण पैसे देते. सो
ह्यांनी आपल्या बाईंग हॅबिट्स सगळ्या कॅप्चर केल्यात. सो सगळ्यात महत्त्वाचं जर कुठला आपल्याला स्टेप घ्यायची असेल तर ती त्या बाईंग हॅबिट्स आपण किल केल्या पाहिजेत. म्हणजे वर्षभर काहीच खरेदी करणार नाही असं काहीतरी मनाशी आपण ठाम केलं पाहिजे. कारण की बऱ्याच जणांचे माझ्यामध्ये क्रेडिट कार्डची लिमिट शिल्लक असतील. हे 2 महिन्यामध्ये जो काही खर्च आपण केला आहे आणि आता 2 लाख 3 लाख 1.5 लाख काहीतरी क्रेडिट कार्डवर लिमिट असतील आणि आता खूप मोठ्या प्रमाणावरती ऑफर्स कंपन्या करतील, कारण त्यांनाही त्यांचं घर चालवायचं आहे, त्यांनाही त्यांची कंपनी चालवायची आहे. अनेक वेगवेगळ्या ऑफर्स येतील, 50% ऑफ, 70% ऑफ, 60% ऑफ, 1 घ्या 3 मिळतील वगैरे वगैरे अशा. तर ह्या जाळ्यातनं आपल्याला वाचावं लागेल. आणि कारण आपण हे 2 महिन्यात काहीच खरेदी केलं नाही आहे, एक सायकोलॉजिकल ब्लॉकेज झालेलं असतं आणि मग आपण कदाचित त्याचं बळी पडू शकतो. सो ह्या ऑनलाईन वेबसाईट असतील किंवा एक्सपेंडिचर आपण ज्यातनं करतो त्यातनं आपल्याला पहिल्यांदा ती हॅबिट किल केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये मी खूप जणांच्या बाबतीमध्ये बघतोय, माझे अनेक मित्र आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत, आपण इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये खूप जास्त केअरलेस आहे. इन्शुरन्स म्हणजे मी इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने नाही म्हणते, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. म्हणजे आपण हेल्थ इन्शुरन्सकडे खूप दुर्लक्ष केले. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपण जर आजारी पडलो, हॉस्पिटलाइज झालो तर आपल्याला तो क्लेम मिळतो, काही कमी प्रीमियम असतो, पण आपण त्या हेल्थ इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करतो. अनेक कुटुंब म्हणजे एक समजा अनफॉर्च्युनेटली काय झालं आणि हॉस्पिटलाइज ह्या काळामध्ये आपण जर ॲडमिट झालो, म्हणजे अदर दॅन कोरोना मी म्हणतोय, 3 लाख बिल झालं, 50,000, 1 लाख काही जर अमाऊंट झाली तर आपण ती कुठून तरी आणून भरणार आहे. म्हणजे हॉस्पिटल काय आपल्याला फ्री ऑफ चार्ज तर सोडणार नाही की आता कोरोना आला आहे आणि मग तुमच्याकडे पैसे नसतील, असं काय होणार नाही. त्याला त्याचा बिझनेस रन करायचा आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपण हेल्थ इन्शुरन्स कुठूनही जवळपास कोण असेल तर हेल्थ इन्शुरन्स खूप जास्त पद्धतीने तुम्ही आता करा. कारण की हा जर खर्च मित्रांनो आला ना आपल्या फॅमिलीवरती तर कदाचित आपण खूप वाईट सिच्युएशनमध्ये जाऊ. असलेलं सोनं नाणं घाण ठेवावं लागेल, विकावं लागेल. म्हणजे 3-4 वर्ष 5 वर्ष फॅमिली पाठीमागे जाते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मी जवळ ना काय अनुभव घेतलेले आहेत त्या गोष्टींचे. तर आपण हेल्थ इन्शुरन्स सफिशियंटली आपण घ्यायला पाहिजे, जेणेकरून जरी आपला हे झालं तरी आपला आउट ऑफ पॉकेट काय खर्च होणार नाही. त्याच्यामध्ये काही प्रश्न येतात, आपण एक एक प्रश्न घेऊयात पुढे. सो शेअर मार्केट संदर्भामध्ये एक प्रश्न आहे, तर आता माझ्या मते आपण त्याच्यावर येऊ पुढे. दुसरा विषय की टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हा असा विषय आहे की त्याचा खूप कमी प्रीमियम असतो आणि त्याच्यात फक्त म्हणजे जसं आपण 2 व्हीलर 4 व्हीलरचा इन्शुरन्स करतो, जर आपला काही क्लेम झाला तरच ते पैसे मिळतात, त्याच्यावर ते पैसे मिळत नाहीत. पण आपण गेल्यानंतर समजा आपलंच काही बरं वाईट झालं, कारण की फॅमिली ज्या आपल्यात अजूनही चालतात त्या एका माणसावर चालतात. म्हणजे हजबंड काम करत असतो, मग वाईफ आणि मुलं किंवा आई वडील हे त्याच्यावर पूर्ण डिपेंड असतात. सो आपल्याला जर काय झालं तर त्यांचं काय होणार हा एक विचार जो आहे तो खूप जास्त आपण खूप जवळनं तो केला पाहिजे. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये तर तो खूप जास्त अजून जवळ येऊन आला आहे आपल्या. म्हणजे आपली एक इम्युनिटी जी आहे ती ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे आणि या टार्गेट आणि या कंपनीचं इन्सेंटिव्ह पॉलिसी आणि ह्या सगळ्या विविध कॉर्पोरेटने म्हणजे अक्षरशः एम्प्लॉईला असं मान पिरगवून घेतली. म्हणजे त्याच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही असं. म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये माझ्यामध्ये काहीतरी त्याला रेस्ट मिळाली आणि कुठेतरी इम्युनिटी त्याची इम्प्रूव्ह झाली असेल. सो आता तरी इम्युनिटी आपली ऑलरेडी वीक आहे. सो कोरोनासारखं एक अजून संकट आपल्यावरती. तर टर्म इन्शुरन्सकडे आपण वळा. नॉमिनी ठेवा फॅमिलीच्या कुठल्या तरी मेंबरला, सगळ्यात महत्त्वाचं. त्यांना कल्पना द्या की असं असं केलं आहे. मित्राला कल्पना द्या. उद्या काय झालं तर ते घरच्यांनाही माहिती नसतं, म्हणजे तो इन्शुरन्स करून सुद्धा काही उपयोग नाही. सो ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना माझ्या मते आपण खूप केअरफुली आणि डिसिजन, म्हणजे आता असं होणार की सर की आता पैसे नाहीत आणि कुठं तो इन्शुरन्स करायचा, तो तुम्ही अरेंज केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत तो अगोदरच ती प्रोव्हिजन करायला पाहिजे होती आणि आता अशी सिच्युएशन आली आहे की आता परत जर आपण ते कारण पुढे केलं तर माझ्या मते आधीच कोरोनाने आपल्या सेव्हिंग्स सगळ्या संपवल्यात, उद्योगधंदे आणि ह्या सगळ्या माझ्यामध्ये ऑलरेडी आपल्या सॅलरी कट झाल्यात आणि आता जर हा काही खर्च समोर येऊन उभा राहिला तर मात्र आपण खूप जास्त अडचणीमध्ये येऊ. दुसरं महत्त्वाचं जे संकट याच्यामध्ये दिसतंय की कंपन्या आता खूप जास्त जॉब कट्स ज्याला आपण म्हणतो की कंपन्यांचं मेंटॅलिटी अशी झाली आहे ना, म्हणजे मी जवळनं बघतो रोज माझा कोणाचा ना कोणाचा तरी कॉल होतो त्या संदर्भामध्ये. सो एखाद्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये आता जॉबमध्ये म्हणजे काय झालं माहिती आहे का की एक असतो बिझनेस ओनर, एंटरप्रेन्युअर, उद्योजक जो कंपनी चालवतो. दुसरा असतो की त्याचा तो सगळा स्टाफ, म्हणजे ऑफिस स्टाफ असेल किंवा फ्लोअरवर जी लोक काम करतात म्हणजे सुपरवायझर, मॅनेजर ही लोकं झाली. आणि तिसरा वर्ग असतो तो लेबर वर्ग.
आता काय झालंय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर न्यूज बघितल्या तर खूप जास्त प्रमाणामध्ये मायग्रेशन झालंय. सगळं युपी बिहार आणि सगळी लोक तिकडे गेली आहेत, लेबरचे जी ऍक्च्युअल काम करत होती. आणि ही लोक काम करत होती म्हणून कुठेतरी जॉब होल्डर होता, कुठेतरी आंतरप्रिन्युअर उद्योजक होता. पण हाच वर्ग खूप गेल्यामुळे खूप उद्योजकांकडे ऑर्डर सुद्धा आहेत, पण ही लोक नसल्यामुळे जॉब होल्डर सुद्धा आहेत. म्हणजे अकाउंटंट ऑफिसला येतोय, HR वाला येतोय, मॅनेजर येतोय, सुपरवायझर येतोय, पण एक्झॅक्ट काम करणारी लोक नाही आहेत. सो हे एक मोठं वेगळ्या प्रकारचं संकट निर्माण झालं. सो प्रत्येक कंपनी आता दोन गोष्टी करते. एक तर जॉब कट, म्हणजे जी लोक सिन्सिअर नव्हती किंवा जे काही त्यांचे क्रायटेरिया होते ती लोकांना काढून टाकतं. म्हणजे 100 लोकांमध्ये असतील तर कंपन्यांचं म्हणणं आहे की फक्त 20 ते 25 लोक, जास्तीत जास्त 30 लोकांनीच काम करायचं. बाकी 70% लोकांना ते काढायचा विचार करतात. कारण तो जो सॅलरीचा त्यांचा जो आउटफ्लो आहे, आणि ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये त्यांना असं जाणवलं की अरे एवढ्या काही लोकांची गरज नाहीये, 30-35 लोकांमध्ये सुद्धा सगळं चालू शकते. म्हणजे एक तर जॉब कटचा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आता मी तुम्हाला 60%च पगार देऊ शकतो, 70%च देऊ शकतो. आणि आता अशी सिच्युएशन झाली की आधी सारखं नाही झालं की आपण ही कंपनी सोडली आणि दुसरीकडे कुठं गेलोय. तर त्यांना माहिती की तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. सो बाबत मी 70%च पगार देऊ शकतो, तुला करायचं असेल तर काम कर. सो ॲक्सेप्ट करण्याशिवाय कुठलाही मार्ग आपल्यासमोर उपलब्ध नाहीये. तर म्हणजे एकतर तुम्हाला त्या लिस्टमध्ये नाही यायला पाहिजे की मला जर काढून टाकलं तर काय होईल. म्हणजे सिन्सिअरिटी ज्याला आपण म्हणतो, काही लोकांनी खूपच मार्च केलं. म्हणजे फोन कॉल न उचलणं, कंपनीची काळजी करणं न करणं. मित्रांनो, कंपनी जर मोठी झाली ना तरच एम्प्लॉईची ग्रोथ होऊ शकते. मी बघतो की ते दोन गोष्टी असतात, म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर असे दोन पार्ट झालेले असतात. ऍक्च्युली त्या दोघांनी खूप एकत्र येऊन काम करावं लागतं. त्या दोघांनी खूप, म्हणजे सगळे ज्यावेळेस त्या कंपनीची काळजी करतात ना त्यावेळेस ती कंपनी मोठी होती, एम्प्लॉई मोठा होतो. पण आताचं जे एन्व्हायरमेंट दिसते, बॅकपिटिंग, मागं बोलणं, एम्प्लॉई पॉलिटिक्स, या सगळ्या गोष्टीमुळे आहे ना कंपनी पण ला पण प्रॉब्लेम होतो, एम्प्लॉईला पण प्रॉब्लेम होतो. आणि तो एक आपण म्हणतो रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तो जॉब करत असतो. तर आता हे रिझर्व्ह कॅटेगरीतला जो जॉब आहे ना हा सोडून द्या. तुम्ही जर अजून तुम्हाला जर बदललं नाही ना तर कुठंतरी लोकांनी कॅटेगरी केल्यात, म्हणजे तुम्ही जर त्याच्यात इन्व्हॉल्व नाही राहिलं तर तुम्हाला ते काढून टाकणार. आणि आता असं झालं की नवीन मुलं तयार होत आहेत, म्हणजे जे फायनल इयरला होते किंवा खूप जास्त हुशार कॅन्डिडेट आहेत, तर ती लोक तयार आहेत. तुम्हाला समजा 50,000 रुपये पगार असेल आणि ह्या नवीन मुलं जी स्मार्ट आहेत तर ती कदाचित 25,000 रुपयावर काम करायला तयार आहेत, 20,000 रुपयावर काम करायला तयार आहेत. कारण की त्यांना कुठलाच खर्च नाहीये. आई वडील त्यांचे कमवत असतील, त्यांना EMI नाही, त्यांना लग्न नाही झालेलं, मुलं नाही आहेत. सो त्यांच्यासाठी इट इज बेटर. सो कंपन्या खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यात सिरियस आहेत. म्हणजे आपण म्हणजे मी नेहमी म्हणतो की एम्प्लॉई काय करत असतो की 10 ते 6 काम करतो. एम्प्लॉयर जो असतो, उद्योजक जो असतो, व्यावसायिक जो असतो, तो सकाळी 6 ते 10 काम करत असतो. म्हणजे तो ज्यावेळेस उठतो त्यावेळेस सुद्धा त्याच्या कंपनीच्या विषयीच्या गोष्टी चालू होतात की काय केलं पाहिजे, आज काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी. म्हणजे सकाळी 6 ते 10 मध्ये झोपेपर्यंत काम करत असतो. तर याच्यामध्ये जर कुठं तुमचं नाव आलं निगेटिव्ह मध्ये तर तो त्याच्यावर कदाचित निर्णय घेऊ शकतो. तो आपण खूप जास्त केअरफुली आता याच्यात राहिलं पाहिजे. बऱ्याच जबरदस्त स्किल अपडेट नसतात, आपल्या कॅपेबिलिटीज आपण डेव्हलप केलेल्या नसतात. सो जे कॅज्युअल होते त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. पण आता तरी आपण कंपनी आणि तुम्ही खूप एकरूप होऊन, म्हणजे तुम्ही त्या लोकांना, म्हणजे एम्प्लॉयरला एक कॉन्फिडन्स दिला पाहिजे की मी हे करतो ते करतो. म्हणजे अगदी तो जसा सकाळपासून कंपनीचा विचार करतो तसं तर तुम्ही करायला लागणार आहे. अदरवाईज हे चक्र वाईट आहे. आणि जर नोकरी गेली तर म्हणजे आधी होतं की 70-80% चान्सेस असायचे की दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळायची. पण आता 5% नाही की दुसरीकडे कुठे नोकरी मिळेल. तर तुमच्याकडे एक तर लेबर काम करणं हाच ऑपरेशन राहील, दुसरा काही पर्याय राहणार नाही. सो माझ्या मते खूप जास्त आपण याच्यावर केअरफुली काम केलं पाहिजे. हा झाला एक पार्ट याच्या संदर्भामध्ये. आता दुसरा पार्ट म्हणजे थोडं आपण निगेटिव्ह आधी घेतो की जर काय झालं तर काय नक्की होईल. दुसरा आता याच्यात आपली जी स्ट्रॅटेजी आहे की जर एक्झिस्टिंग पगार माझा 50,000 रुपये आहे किंवा 25,000 रुपये आणि आता तो 10,000 वरती आलाय, तर आपल्याला 25,000 रुपयावरती म्हणजे जो आधीचा जो पगार होता तो मी त्या 2 महिन्यामध्ये कसं ते करेल. म्हणजे त्याच्यासाठी काय आपल्याला करावं लागेल तर कुठेतरी मल्टीटास्किंग नावाचा एक प्रकार असतो. मल्टीटास्किंग म्हणजे काय की मी समजा आता अकाउंटंटचं काम करतोय कंपनीमध्ये, तर तुम्ही कुठेतरी तुमच्या बॉसला सांगितलं पाहिजे की सर आता मी HRचं सुद्धा काम बघेल किंवा मी हे सगळ्या गोष्टी बघतो. म्हणजे 2-3 माणसाचं जे काम आहे ते मी एकटा बघू शकतो, तर मला ती संधी द्या. आपण जो फ्लोअरवर काम करतोय किंवा जो प्रोडक्शन मॅनेजर असेल तो कदाचित मार्केटिंगची जबाबदारी घेऊ शकतो, ब्रँडिंगची जबाबदारी घेऊ शकतो, किंवा मी जास्त काम करेल अजून. म्हणजे समजा तुमची शिफ्ट तुम्ही 8 तास काम करताय, मी 10 तास काम करेल. सो असं जर तुम्ही कुठेतरी ऑप्शन्स एम्प्लॉयरला दिले आणि जर तुम्ही त्याच्यात कंपनीची कॉस्ट वाचू शकलात,
कंपनीमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्ट करू शकलात जे आतापर्यंत कंपनीमध्ये झालं नव्हतं. अशा जर काही गोष्टी आपण केल्यात तर कदाचित त्या कंपनीला त्याचा फायदा होईल आणि तो दिसला पाहिजे, व्हिज्युअली दिसला पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी काहीतरी वेगळं सांगतोय. किंवा सुट्ट्यांचा विषय आहे, सुट्ट्या घेऊ नका तुम्ही, आता काय आवश्यकता नाही. सुट्टीच्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन बसा, काहीतरी पुढच्या गोष्टी त्या करा. रविवारची सुट्टी घेऊ नका, आवश्यकता नाही. आपण ऑलरेडी 2 महिने खूप जास्त आराम केला, मग ॲब्सोल्युटली काहीच काम नाही केले आपण. सो हे वर्षभर जरी आपण सुट्टी नाही घेतली ना तरी काही जास्त फरक पडणार नाही. सो अशा काही जर तुम्ही स्ट्रॅटेजी केल्या तर कदाचित त्या एम्प्लॉयरला वाटेल कुठेतरी आतमध्ये की नाही बाबा ही जी व्यक्ती आहे किंवा हा जो माझा स्टाफ आहे तो माझ्यासाठी काम करतोय आणि मी काय आता 25,000 दिला होता आणि आता मी 15 देतोय, तर ते काय बरोबर नाही. ते कुठेतरी तो विचार केला मी त्या लेवलला, म्हणजे बाकी इन्क्रीमेंट वगैरे तर विसरा, पण ॲटलिस्ट आपण त्या लेवलला जाऊ. तर हे खूप जणांच्या लक्षात अजूनही येत नाहीये. म्हणजे अजूनही मला ते फोन लोकांचे असतात की सर मला ही प्रॉपर्टी घ्यायची आहे. डेड इन्व्हेस्टमेंट टाळा आता. म्हणजे जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, जोपर्यंत लाईफची गॅरंटी येत नाही, आपण आता प्रॉपर्टी घेणार नक्की कुणासाठी घेणार आहे हा एक विचार आपण केला पाहिजे ना. सो आपण डेड इन्व्हेस्टमेंट पूर्ण टाळल्या पाहिजेत. मोठे जे खर्च आहेत, गाडी घेणं असेल किंवा काय असेल तुमच्याकडे सेव्हिंग, सगळ्या गोष्टी असतील, पण ह्या ज्या सगळ्या डेड इन्व्हेस्टमेंट आहेत ज्याच्यातनं काही रिटर्न्स येणार नाहीत, ते तरी तुर्तास तरी वर्षभर तरी आपण त्याचं कुठलाच आपण ज्याला म्हणतो सोनं असेल सगळं डेड इन्व्हेस्टमेंट आहे. लिक्विडिटी जेवढी तुमच्याकडे राहील त्या लिक्विडिटीचा पूर्णपणे विचार करा. कदाचित कुटुंबातल्या दोघांना काम करावं लागेल. म्हणजे जर अशी सिच्युएशन असेल आणि कंपनीची सिच्युएशन वाईट असेल, तुम्ही खूप जास्त 100% जरी दिलं तरी कंपनीमध्ये जर इम्प्रूव्हमेंट होणार नसेल कदाचित घरातल्या दोघांना काम करावं लागेल. अशी पण आपण एक प्रकारची तयारी जी आहे. आता बऱ्याच मोठ्या कंपन्यांचे कोणी सिनियर मॅनेजर असतील ज्यांना 2 लाख रुपये पगार आहे, तर सगळ्यात मोठी कुऱ्हाड जी आहे ती मोठ्या ज्याला जास्त पगार असतो त्याच्यावर कुऱ्हाड पहिली असते. पण कंपनीला हे पण माहीत नसते की त्याचे खर्च त्या प्रमाणामध्ये जास्त असतात, पण त्याच्यावर कुऱ्हाड होते. तर त्यांच्यासाठी मला एक असं सांगावंसं वाटतं की बऱ्याच छोट्या कंपन्या आहेत. म्हणजे समजा तुमच्या कंपनीचं टर्नओव्हर 200 कोटी असेल, बाकी काही कंपन्या असतात ज्यांचा 5 कोटी आहे, 10 कोटी, अशा छोट्या कंपन्या आहेत. तर आपण त्यांच्याशी भेटलात, त्यांना जर तुम्ही सांगितलं की बाबा मी वेळ देईल आपल्यासाठी थोडासा, रोज देईल किंवा आठवड्यातनं 2दा देईल, 3दा देईल. समजा तुमचा 2 लाखाचा पगार 1 लाखावर आला असेल, तर कदाचित आपण त्या कंपन्यांना, ज्या छोट्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना तुम्ही वेळ देऊ शकता आणि ते 100% तुमचं जे स्किल नॉलेज तुम्ही घेतलंय, तर खूप छोटे उद्योजक असे आहेत की ते तुम्हाला काही ना काही कॉन्ट्रीब्युशन पे करू शकतील. तर तुम्ही ती एक स्ट्रॅटेजी जी आहे ती करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा अर्निंग मिळेल. काही लोकांमध्ये खूप जास्त म्हणजे एंटरप्रेन्योर स्किल्स असतात, पण काही कारणामुळे त्यांना जॉब करावा लागतो. तर तुम्हाला आता ॲक्च्युली एक संधी आहे, कारण तुम्ही जॉब करता करता ती काय तुमची आयडिया आहे ती आपण त्याच्यावर तुम्ही कसं काम करू शकता, घरी आल्यानंतर त्याच्यावर काय विचार करू शकता, कुठला एखादा जोडधंदा किंवा जो तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येऊ शकतोय. म्हणजे लगेच काय तो चालू होणार नाही, पण ॲटलिस्ट त्याच्यावरती तुम्ही विचार तरी करू शकता. म्हणजे सगळ्यांसाठी एक सगळ्यात मोठं जे आव्हान मला दिसतंय ना, की आपण जे अगोदर पैसे कमवत होतो ना त्या लेवलला येणं. म्हणजे फॉर्च्युनेटली RBIने ते अजून 3 महिन्यांचं मॉरिटोरियम दिले, पण ते पैसे भरायचे आहेत ना मित्रांनो आपल्याला. म्हणजे ते काय हे फुकट दिलेलं नाही, त्याच्यावरचं व्याज आपल्याला भरायचं आहे, जास्त व्याज त्याच्यावरती भरायचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं टार्गेट जॉब होल्डरचं असलं पाहिजे तर ते म्हणजे की आत्ताची जी काय आपली एक्झिस्टिंग प्री कोरोना जी सॅलरी होती ती तरी आपण कदाचित रिटर्न करू शकू. आणि हँड ऑन हँड आपल्याला जावं लागणार आहे, म्हणजे खूप डीपली काम करावं लागेल. कारण ती कंपनी उभी राहिली ना तरच आपण उभे राहू. ती कंपनी उभी नाही राहिली तर आपण पण काही उभं राहू असं मग काही वाटत नाही. कारण एम्प्लॉयरच तुमचा नाही, वही भगवान आहे एम्प्लॉय के लिए. आणि लवकरात लवकर एम्प्लॉय जे तुम्ही आहात कुठंतरी सेल्फ रिलायंट व्हायला सुरुवात करा. आत्मनिर्भर मोदीजींनी जे सांगितले. सो कुणाच्या हातामध्ये आपल्या आयुष्याच्या चाव्या नसाव्यात. कारण मी जे बघतोय ना ते एक सोनेरी जाळं आहे ते. म्हणजे किती मोठा जॉब असू देत, किती मोठी तुम्ही एखाद्या कंपनीचं CEO असाल, 50 लाख महिन्याला सॅलरी आहे तुमची, तरी तुम्ही एक एम्प्लॉईज असता. सो माझ्यामध्ये आपण आता तरी त्याच्यावरती विचार करायला आणि 1-2 वर्ष मी लगेच काय म्हणत नाही, पण आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा काहीतरी विचार करा आणि पुढे जा. सो पुढच्या टप्प्याला आपण सुरुवात करतोय.
जो उद्योजक जो आहे त्यांच्यासाठी काय आर्थिक नियोजन आहे, त्यांच्यासाठी काय चॅलेंजेस आहे. सो त्या उद्योजकतेच्या मुद्द्यावरती आपण येतोय. मित्रांनो, उद्योजक आहे ना, म्हणजे हा देश जो चालतो ना तो उद्योजकावर चालतो, व्यावसायिकांवर चालतो. का तर व्यावसायिक टॅक्स देत असतो, व्यावसायिक सगळ्या प्रकारचे टॅक्स देतो, इन्कम टॅक्स देतो, जीएसटी देतो, म्युन्सिपल टॅक्स देतो, पीटी देतो. जगात पृथ्वीवर जेवढे काही टॅक्स असतात नसतात ते गव्हर्नमेंट त्याच्याकडनं चार्ज करत असते. नोकऱ्या तो देतो. म्हणजे एकदा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर वॉरन बफेट आणि बिल गेट्स या सगळ्यांना विचारलं की बाबा काय आता याचा फरक पडेल. तर तो म्हणले की काही फरक पडणार नाही आम्हाला, कारण आम्ही देश चालवतो म्हटले. जसं भारतामध्ये सुद्धा आहे की उद्योजक देश चालवत असतात. सरकार जी बदलतात, येतात जातात, सरकार काय करू शकतात, उद्योजकांना पूरक वातावरण किती जास्त प्रमाणामध्ये तयार करता येईल याचं काम सरकारचं असतं. सो उद्योजकांना माझा खरं तर खूप सॅल्यूट आहे की आपण हे काम करताय. आपल्यावरती देशाची इकॉनॉमी चालतीये, अनेक लोकांची पोटं भरली जात आहेत. सो त्यांना माझा सॅल्यूट आहे. आणि आता आपण कोरोना वॉरियर्स नावाची कॉन्सेप्ट होती, डॉक्टर्स, नर्स, पोलीस, इतर स्वच्छता कर्मचारी असतील, हे सगळ्यांना आपण कोरोना वॉरियर म्हटले. पण आता याच्यानंतर म्हणजे जे लॉकडाऊन आता उठतंय हळूहळू, तर उद्योजक हा कोरोना वॉरियर एक प्रकारचा हिडन कोरोना वॉरियर असणार आहे. कारण त्याच्यावर आता आर्थिक जी सगळी जबाबदारी आहे, म्हणजे आपल्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि या सगळ्यांनी त्यांची जबाबदारी आता पार पाडली. पण आता सगळ्यात मोठी जी कुठली जबाबदारी जी कोणावर आली आहे ती आता उद्योजकांवर आली आहे, आपल्या सगळ्यांवर आली आहे. म्हणजे उद्योजकांवर आली आहे तर आपले एम्प्लॉई जे असतील त्यांच्यावर पण आली आहे आणि सगळ्यांवरच आली आहे. सो उद्योजकाला आजच्या मागे आता खूप जास्त स्ट्रॉंगली सगळ्यांना उभं राहायचं आहे. कारण म्हणजे एक घर म्हणजे घरातली 4-5 माणसं त्याच्यावर हे असतात. एखाद्या कंपनीत 100 लोक काम करत असतील तर तो डायरेक्टली इनडायरेक्टली 400-500 लोकांचं घर चालवत असतो. सो उद्योजकांना माझा सलाम. याच्यामध्ये सगळेच येत आहेत. म्हणजे उद्योजक म्हणजे आता एक साधा छोटा व्हेंडर असेल किंवा मोठी कंपनी असेल, गोदरेज असेल किंवा मारुती असेल किंवा आपला इकडे एखाद्या कुठे इंडस्ट्रियलिस्ट असेल, छोटा किराणा मालाचा दुकानदार असेल, तर सगळ्यांनाच हे चॅलेंज आहे. जसं आपल्याला चॅलेंज होतं, म्हणजे जसं एम्प्लॉईला चॅलेंज होतं, तसं त्यालाही दोन गोष्टीचं आत्ता खूप जास्त चॅलेंज आहे. म्हणजे त्याची मानसिकता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. असं उद्योजक म्हणजे त्याचा तर काहीच बिझनेस नाही झालाय, तरी सुद्धा त्याने कुठून तरी पैसे काढलेत, सोनं घाण ठेवलंय किंवा बँकेतनं पैसे आणलेत, FD मोडले असेल, या सगळ्या पैसे आणून त्यांनी पगार केलेत. 50% का होईना त्यांनी पगार केलेत, त्याचा काहीच बिझनेस झाला नव्हता तरी सुद्धा. सो आपण आता त्या उद्योजकाचा सुद्धा अँगल जो आहे, म्हणजे जसं मी नेहमी सुरुवातीपासून म्हणतोय की तुम्ही दोघांनी खूप क्लोजली काम केलं पाहिजे. त्याचा अँगल समजून घेतला की नाही अरे आपण ह्या सिच्युएशनला सुद्धा तो, कारण की त्यांनी जर पगार करत राहिलं तर 6 महिन्यात कंपनी बंद करावं लागेल त्याला, दुसरा काही ऑप्शन नाही त्याच्याकडे. सो ह्या सगळ्या गोष्टीतनं पुढे जात असताना त्याला पण खूप जास्त चॅलेंजेस. म्हणजे एकतर आता तुम्हाला तरी 50-60% एम्प्लॉईला पेमेंट केलंय, पण एम्प्लॉयरची सिच्युएशन अशी आहे, जर महिन्याला 10 कोटीचं जर तो टर्नओव्हर करत असेल तर त्याचं मित्रांनो 1 कोटीचं सुद्धा बिल झालेलं नाहीये. 1 कोटीचं सुद्धा त्याचं 50 लाखाचे सुद्धा मटेरियल विकलं गेलं नसेल, काहीच झालेलं नाहीये. म्हणजे आपल्याला 50-60% पगार मिळाला आहे, पण एम्प्लॉयरला काही मिळालेलं नाहीये. सो एम्प्लॉयरला आधी तर त्या 2 महिन्याचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. तो सेल 50 लाखाचा 10 कोटीवर न्यायचा आहे. पहिले 1 कोटी 2 कोटी असं करत त्याला ते 10 कोटीवर यायचं आहे, जेणेकरून तो जे काय त्याचे खर्च आहेत तो त्यातनं भागू शकेल. सो आता आपण उद्योजकाच्या मागे खूप भक्कमपणाने उभं राहायला पाहिजे, कारण त्याची खूप जास्त आणि ह्या याच्यामध्ये सायकोलॉजिकल खूप जास्त प्रॉब्लेम होतात. CC त्यांनी काढलेली असते, त्याचं त्याला व्याज भरायचं असतं, त्याला हप्ते भरायचे असते. काही कंपन्यांचे म्हणजे 10 कोटी महिन्याला जर त्याचं टर्नओव्हर असेल तर 4-5 कोटी त्याचा खर्च असतो मित्रांनो. म्हणजे तुम्ही मटेरियल वगैरे सोडून द्या, 3 कोटी तर कुठेच नाही गेली ह्या सगळ्या गोष्टीचे. मग तो आणणार कुठून? मग 2-3 महिन्यात तर कंपनी बंद करायची वेळ येईल. तर त्याच्या समोर खूप मोठे चॅलेंज उभं राहिले, तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तर उद्योजकांमध्ये सुद्धा सगळ्यात मोठी जी कॉस्ट असते ती सॅलरी असते. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे. म्हणजे पगार करणं, भाडं देणं, टॅक्सेस भरणं वेगवेगळ्या प्रकारचे, सो हप्ते भरणं. तर फॉर्च्युनेटली बऱ्याच जणांनी ते EMI मॉनिटरियम घेतलं असेलच, पण तरी सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटत होतं की सरकार डायरेक्टली देईल मॉनिटरियम,
तसं नाही आहे. आपल्याला जिथनं कुठून लोन घेतलं असेल त्याच्याशी तुम्हाला संपर्क करावा लागेल, त्यांना पत्र दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा हे मॉनिटरियम, तर ते मॉनिटरियम मिळेल. नाही तर ते तुम्हाला विथ इंटरेस्ट पैसे भरावे लागतील. सो आपण लवकरात लवकर तो एक EMIच्या बाबतीतलं मॉनिटरियम जे तुम्ही घेतलं पाहिजे. परवा दिवशी सरकारने MSMEच्या अंतर्गत जी स्कीम जाहीर केली, म्हणजे 3 लाख कोटीचं पॅकेज दिलं, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला बेनिफिट मिळू शकेल. म्हणजे तुमचं कुठलेही नॅशनलाइज बँक असेल, NBFC असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँक असतील, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, ह्या सगळ्यांमध्ये जर तुमची लिमिट असतील CCची, समजा 1 कोटीचं लिमिट असेल, तर तुम्हाला 20% म्हणजे 20 लाख रुपये एक्स्ट्रा भांडवल जी आहे ती बँक पुरवेल. ती लवकरात लवकर तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. कारण आता सिच्युएशन अशी होणार आहे की कंपनी चालू होतील आणि मग परत पैसा कसा उभा करायचा. म्हणजे माझ्या मते हे पुढचे 6 महिने तर आपल्याला ह्या ज्या काही वर्किंग कॅपिटल आहे, CC आहे, याच्यातनं आपला सगळा जो काही खर्च आहे तो करावा लागेल. सो मॉनिटरियमचं बेनिफिट घ्या. जी MSMEच्या अंतर्गत त्यांनी जी स्कीम जाहीर केली आहे त्या स्कीमचा बेनिफिट घ्या. बँकेकडे जा, बँकेला तुमचा बिझनेस प्रेझेंट करा. म्हणजे कुणावर डिपेंड राहू नका, वाट बघत बसू नका. स्वतः जा, स्वतः चर्चा करा आणि त्या ज्या काही फॅसिलिटी तेच द्या. काही लोकांनी अजूनही CGTMS नावाची गव्हर्नमेंटची स्कीम आहे, म्हणजे जशी मुद्रा आहे 10 लाखापर्यंत, तशी 10 लाख ते 2 कोटीपर्यंत CGTMS नावाची गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. तर त्या स्कीमचा कसा बेनिफिट घेता येईल तो तुमच्या CNशी तुम्ही कन्सल्ट करा. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर क्रिकेट असेल किंवा गोल्फ असेल किंवा फुटबॉल असेल, हा जर एक गेम म्हणून आपण बघितला, तर उद्योगसुद्धा हा एक गेम आहे आणि त्याचा चार्टर्ड अकाउंटंट जो आहे तो त्याचा कोच आहे. आणि चार्टर्ड अकाउंटंट जो तुमचा आहे ना, तो त्याच्याशी तुम्ही हँड ऑन हँड काम केलं पाहिजे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे, त्याच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याला आर्थिक विषयामध्ये कुठेच शिकवलं गेलं नाही आहे. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये कुठलाही विषय नाही. आणि याच्यामध्ये दुर्दैव असं आहे, जो हे सगळं शिकतो, म्हणजे जो कॉमर्सचा बॅकग्राऊंडचा मुलगा असतो, तो खूप कमी म्हणजे व्यवसायात येत नाही. ज्यांना हे नाही येत तो व्यवसायात असतो आणि हा नोकरी करत असतो. सो उद्योजकांना याच्यामध्ये ते नॉलेज नाही आहे. तर ह्या CGTMS सारख्या ज्या स्कीम आहेत, ह्या स्कीमचं तिथं कुठेही तारण आपल्याला द्यायचं नाही आहे. म्हणजे अगोदर उद्योजक म्हणायचे की मला भांडवल नाही आणि हे नाही, किंवा तारणाचा खूप मोठा प्रश्न होता, तर आपण तो केला पाहिजे. मला माहिती आहे की ब्रांच मॅनेजर रिजिड असतात, ते नाही म्हणायलाच बसलेले असतात, पण आपण सुद्धा, तुम्ही सुद्धा एक प्रेझेंटेबल व्हायला पाहिजे. आता तुम्ही पर्सनॅलिटी तुमची त्या पद्धतीने केली पाहिजे. तुमच्या उद्योगावर तुमचा विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्हाला त्या मॅनेजरला देता आला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो विश्वास त्याला द्याल, तुमच्या फॅक्टरीची कुठेतरी तुम्ही त्याची व्हिजिट कराल. सो कुठेतरी बँकेमध्ये, म्हणजे मी बऱ्याच बघितलं की कॅश इकॉनॉमी आपली खूप जास्त आहे अजून सुद्धा, जरी डिजिटलमध्ये आपण गेलोय. म्हणजे आपल्याकडे 1 लाख रुपये महिन्याचा जर सेल असेल, तर आपण त्या 80-90 हजार रुपये कॅश येतात आणि ते कॅश आपण सगळे खर्च देऊन टाकतो, 10,000 रुपये आपल्या घरात ठेवतो. म्हणजे 1 लाखाचा जरी बिझनेस झाला तरी बँकेमध्ये आपला 0 बिझनेस असतो. म्हणजे अनेक बॅलन्स शीट्स बघितले आपण, तर टर्नओव्हर त्याचा बॅलन्स शीटला दिसतो 1 कोटी रुपये. पण बँकेचं जर क्रेडिट समेशन बघितलं तर बँकेत फक्त 4-5 लाख रुपयेच त्याचे जमा झालेले असतात. काही तर परिस्थिती अशी विचित्र असते की 40-50 हजार रुपये, म्हणजे तो बँक मॅनेजर ते इन्कम टॅक्स रिटर्न, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघून त्याच्याकडे बघतो जरा 4-2 मिनटं की हा उद्योजक आहे काय बॅलन्स शीट करून आणलंय. सो त्या गोष्टी तुम्ही बघा. अनेक उद्योजक नाही, 90% जे स्मॉल व्हेंडर्स आहेत त्यांना तर ते माहितीच नसतं की ते स्त्रीने काय केले, बॅलन्स शीटला काय सेल दाखवलाय, काय परचेस दाखवलाय, किती प्रॉफिट दाखवलंय, किती येणं दाखवलंय. या गोष्टी पाहून तुम्ही आता करा. म्हणजे नुसतं ते काम नाही आहे की मी दिलं, स्त्रीने ID रिटर्न भरून दिलं आणि मी हे केलं. सो त्या गोष्टी टाळा. आता तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी. मॅनेजरला ह्या गोष्टी खूप, म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय हा तुमच्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे. तुम्ही काहीतरी केलंय आणि ते प्रेझेंट केलंय, सो ते जर मॅच झालं नाही तर तो तुम्हाला नाही म्हणणारच आहे. सो कुठली कॅपेबिलिटी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, की आपण जर कॅपेबिलिटी डेव्हलप केली तरच आपल्याला मध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. म्हणजे सगळ्यात मोठी कॅपेबिलिटी जर कुठली आता डेव्हलप करायची असेल उद्योजकाला, तर ती बँकिंगची कॅपेबिलिटी डेव्हलप करावी लागेल. ब्रांचला जावं लागेल. आपण जातच नाही, बँकेत जायला घाबरतो का? आणि बँकेतला बिझनेस तुम्ही करताय, बँकेला तुम्ही चार्जेस देताय, व्याज देताय, आणि बँकेत जायला तुम्ही का घाबरता? तुम्ही जोपर्यंत बँकेत जायची सवय लावत नाही, तुम्ही जोपर्यंत बँकिंग समजून घेत नाही, तोपर्यंत ग्रोथ नाही. आणि आताच्या काळामध्ये जर बँकिंगची जर साथ नसेल तर कदाचित उद्योग तुम्हाला बंद करावा लागेल. सो हे पण तुम्ही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे, रेंट असेल तुमचं मोठं, माहिती काही लोकांचे 4 लाख 5 लाख इतक्या प्रमाणात मोठं
मोठी रेंटची कॉस्ट आहे. तर आपण कुठेतरी आता त्या जो जागा मालक आहे पाहिजे तुम्हाला, तुम्हीच जर असा विचार केला नाही ना राव त्याचं तर कसं चालणार, त्याचं तर त्याच्यावरच डिपेंड आहे, तर तुमचं काय होऊ शकत नाही. तुम्हाला पैसे द्यावे लागतील. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आता त्या त्या गोष्टीवर फोकस करा की तो खर्च आपल्याला कसा कमी करता येईल. त्यांच्या नंतर देऊ आपण त्यांना, मी म्हणत नाही असं की आता आपण देणार नाही. तर त्या गोष्टी तुम्ही पुढे करू नका. मुळामध्ये जसं मी यांना पण सांगितलं की डेड इन्व्हेस्टमेंट आपल्याला टाळायला पाहिजेत. आता दोन उद्योजकांमध्ये सुद्धा नवीन उद्योजक आणि एक्झिस्टिंग उद्योजक असे दोन विषय. सो जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत त्यांच्या बाबतीत आपण बोललो, तर नवीन उद्योजकांच्या बाबतीमध्ये आपण आता बोलतो की आता खूप जास्त त्याला विचार करावा लागतो की काय करायचं. म्हणजे प्रत्येकाने, खूप जणांनी तर तयारी केली होती की मी काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करेल. तर मला त्या सगळ्या तरुणांना, युवकांना एक सांगायचं की ना उमेद होऊ नका. तुमची स्वप्न गिव्ह अप करू नका त्याच्यामध्ये. ठीक आहे, मला माहिती आहे थोडं अजून 2-3 महिने जातील आपल्याला सुरुवात करायला, पण उद्योगच करा. नोकरीच्या मागे आता काय उद्योजक आहे, घरच्यांचं कदाचित प्रेशर असेल की नाही आता तू सोडून देतो विषय आणि नोकरीला जा, तर माझ्यामध्ये थोडंसंच थांबा. उद्योजकांना खूप चांगले दिवस घेणार आहेत, कारण खूप लोक सोडून गेले, हे झाले आहेत. मार्केट परत डिमांड वाढेल, काही ना काही त्याच्यावरती मार्ग निघेल. तर तुम्ही नाउमेद होऊ नका. पण तुम्ही आता खूप जास्त स्मार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे जसं आता नवीन नोकऱ्याच निर्माण होणार नाहीत नोकरदारांसाठी. नवीन नोकरदारांसाठी जे संकट आहे की 100 नोकऱ्या अगोदर निघायच्या, तर आता त्या 10च निघणार आहेत. सो किंवा 5च निघणार आहेत. तर तुमच्यासाठी सुद्धा, नवीन उद्योगांसाठी सुद्धा तोच एक आव्हान आहे की नवीन धंदाच कमी झाला, डिमांड कमी झाली मार्केटमधली. तर त्याचा थोडासा खूप डीपमध्ये अभ्यास करा. आपलं प्रोडक्ट काय वेगळं असेल, आपलं काय सर्व्हिस असेल. म्हणजे सर्व्हिस जो देणार आहे ना, ही विल बी द किंग ऑफ द मार्केट. म्हणजे अगोदर ती एक मुजुमदारी होती ना, मग त्यांनी फोन केला, मी नाही केला, हे जे छोट्याशा गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये अडकून राहू नका. सर्व्हिस ओरिएंटेड हे करा. म्हणजे लोकांना डोर स्टेप सर्व्हिस आता अपेक्षित आहे. तुम्ही जेवढा क्लायंटेल तयार कराल नवीन, तेवढा त्या गोष्टी आहेत. ह्या काळामध्ये अजून वाचन करा, बिझनेस प्लॅन तयार करा, प्रोडक्ट प्रेझेंटेशन चांगलं करा. तुम्ही जर काहीतरी वेगळं दिलं आता मार्केटला, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल कमी याच्यामध्ये जर दिला, तर आपण काहीतरी तुम्ही टिकू शकाल आणि नवीन उद्योजकांमध्ये तुमची एंट्री होऊ शकेल. कारण की अगोदर जसं सोपं होतं की थोडी डेअरिंग केली, थोडे पैसे असले तर उद्योग व्हायचे. पण आता डिमांड साईड जी कमी झाली, म्हणजे बाईंग पॅटर्न जो कमी झाला आहे, मी कोणाला कपड्याचं दुकान टाकायचं होतं किंवा कोणाला अजून काही छोटं हॉटेल टाकायचं होतं, तर डिमांड साईड खूप कमी झाली. तर कदाचित, पण तुम्ही जर आत्ताच्या सिच्युएशनला बिझनेस केला आणि जर त्यात तुम्ही सक्सेस झाला, तर इथून पुढे आयुष्यात किती मोठं जरी संकट आलं तरी तुम्ही त्या व्यवसायामध्ये 100% टिकू शकता. आता अनेक जणांचा प्रश्न याच्यात आहे की कंपनीत, म्हणजे सगळ्यांचाच प्रश्न येतो की जे आपण मार्च 5 जे काही बिलिंग कंपनीला केलं होतं, तर कंपनी आता टाळणार पेमेंट करायला की माझ्याकडं पेमेंट नाही आहे आणि गोष्टी आहेत. पण परत मला एक सांगायचं की तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्याला हैराण केलं पाहिजे. तुम्ही म्हणजे आपण त्याला माल विकलाय तर आपल्याला जे काही पैसे आपले यायचे ते, त्याच्यामुळे तुम्ही तिथं कंटिन्यू त्याचा फॉलोअप घ्यायलाच पाहिजे. कधी ते तुम्हाला लिगली पण जावं लागेल, पण रिलेशन आपण मेंटेन करतो. पण जर ते पैसे आले नाही तर तुम्ही त्याला पटवून दिलं पाहिजे की जर पैसे नाही आले तर मी लोकांना कसे पेमेंट करू. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी रिसेशनच्या फेजमध्ये आपण होतो. म्हणजे ऑलरेडी व्यवसायाचे प्रॉफिट 5-6% पर्यंत कमी आले होते. म्हणजे ऑलरेडी 1 लाखाला आपण 4-5 हजाराचं आपलं प्रॉफिट, आणि त्याच्यात जर कंपनीकडे आपले पैसे अडकले असतील 30,000-40,000 रुपये, तर ते खिशातनंच द्यायची वेळ आपल्यावर येईल. तर त्या कंपन्यांशी आपण खूप जास्त पोलाइटली, जास्त म्हणजे जी काही परिस्थिती आपण त्याच्यासमोर मांडावी लागेल आणि त्यातनं मार्ग काढून ते पैसे रिकवर करायचेच आहेत आपल्याला, लक्षात घ्या. त्याला काही ऑप्शन नाही. आता काय होणार, जसं मी तुम्हाला म्हटलं की टॉम अँड जेरीचा खेळ होणार आहे. तो तुम्हाला दाबायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जास्त अग्रेसिव्हली पण कधी कधी वागावं लागेल, कारण तो त्याची लिक्विडिटी मेंटेन करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला तो कुठेतरी बॅकआउट करायचा प्रयत्न करेल. सो आणि छोट्या उद्योगाच्या बाबतीमध्ये खूप जास्त घडणार आहे. आणि प्रत्येक जणाला ते पैसा कसा वाचवायचा याचे माझ्यामध्ये आता कुठं हे पण चालू झालं असेल, ट्रेनिंग प्रोग्राम पण चालू झालेले असतील, असे सगळे प्रकार आहेत. सो बऱ्याच जणांचा याच्यात शेअर मार्केटच्या बद्दल प्रश्न येतो की शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे. आता काय झालंय की ह्या जसं लॉकडाऊन झालं आणि आपण घरामध्ये अडकलो, तर सगळ्यात मोठा एक बिझनेस चालू होता तो म्हणजे टेलिव्हिजन, न्यूज चॅनल आणि त्यातले त्यात. आणि प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये
दुपारी ते शेअर मार्केटचे सेशन चालू होते की शेअर मार्केटमध्ये करा आणि मग 1 लाखाचे 1 कोटी झाले, मग असं झालं तसं झालं आणि खूप मोठ्या संधी आहेत असं आहे तसं. आणि ऑलरेडी लोकांना ते शेअर मार्केटचं एक गाजर होतंच की प्रत्येकाला असं आयुष्यात एकदा वाटतं की मी शेअर मार्केटमध्ये हे करावं आणि शेअर मार्केटमध्ये खूप माणूस श्रीमंत होतो. तर असं काही नाही आहे मित्रांनो. त्याच्यासाठी पण खूप जास्त कष्ट आहेत, खूप जास्त अभ्यास आहे. म्हणजे हे काही शॉर्ट टर्म नाही की लगेच मी शेअर मार्केटमध्ये पैसे हे केलेत आणि मी काहीतरी मोठं झालो. त्याला 1-2 वर्षाचा 3 वर्षाचा स्टडी आहे, त्याला अभ्यास आहे, ऑब्झर्वेशन आहे. आणि एक लक्षात ठेव शेअर मार्केटमधला नियम की मोठे मासे जे आहेत ते छोट्या माशांना खाऊन टाकतात, कधीही खाऊन टाकतात. खूप जवळ आम्ही बघतो या सगळ्या गोष्टी. तर आपण त्याचा अभ्यास करा पहिल्यांदा. आता ब्लाइंडली माझ्याकडे आता 5 लाख रुपये आहेत आणि कोणीतरी ऑफर देतो. म्हणजे खूप मार्केटमध्ये चालू आहे की 5 लाख रुपये द्या आणि मी 10% महिन्याला देतो, शेअर मार्केटमध्ये आम्ही गुंतवणूक करतो आणि तुमचा अकाउंट मी हँडल करतो. तर अशा काही योजनांमध्ये काही बळी पडू नका त्याच्यामध्ये. ऑलरेडी आपल्याकडे पैसे नाहीत आणि खूप जणांचे असे अनुभव आलेत आता की काही करायला नव्हतं म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले आणि आता शेअर मार्केटला 5 लाख रुपये टाकले होते आणि आता ते 2.5 लाख रुपयाचे 3 लाख रुपये ते आपण काढू शकत नाही. तर तो शेअर मार्केट हा एक वेगळ्या स्किलचा विषय आहे. त्याला एक त्याचा अभ्यास आहे, त्याला त्याच्या गोष्टी आहेत. जरी आता या सेमिनारवाल्यांचा तो बिझनेसच आहे, लक्षात घ्या. म्हणजे लोकांना सांगणं की असं होतं तसं होतं आणि तुम्ही लोक बळी पडतात त्याला. फार तर फार तुम्ही ट्रेनिंग घ्या, थोड्या प्रमाणात चालू करा. 10,000 15,000 20-25,000 रुपये चालू करा, त्याचा अंदाज घ्या. शेअर मार्केट आता काय होतं की तुम्हाला वाटतं की आता माझ्याकडे वेळ आहे, पण परत तुम्ही ज्यावेळेस बिझी होऊन जाल त्यावेळेस तुमच्याकडे वेळ नसणार आहे मित्रांनो. तर त्याला सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तर आत्ता काही खूप वेळ आहे आणि ह्या जे काही आणि ती ट्रेनिंग सांगणार आहे आणि त्या सगळे पेड प्रोग्राम असतात. म्हणजे काय त्या न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांना ते खूप भारी आहेत म्हणून बोलून घेतलेलं नसतं की नाही आता हे जग प्रसिद्ध आहेत आणि आता आमच्या व्ह्युअर्सला त्यांचं नॉलेज, त्यांचंही ते पेड प्रोग्राम असतात आणि त्या पद्धतीने त्याचाही प्रोग्राम सक्सेस करायचा ते प्रयत्न करतात. मग लगेच यूट्यूबला वेबिनार वगैरे वगैरे. तर माझा सल्ला असा राहील या सगळ्यांमध्ये की आपण खूप जास्त त्याच्यामध्ये अडकू नका. तुमचा निर्णय आहे परत पुढे, तर त्याच्यात अडकू नका पुढे जाऊन. अदरवाईज असलेले पैसेसुद्धा संपू शकतात. याच्यावर नक्की आपण विचार करा. पुढे जाऊन आपलं डिस्काउंट मॉडेल तयार करा, प्रोडक्टचं एक मॉडेल तयार करा. व्हेंडॉर्स वेगवेगळ्या कंपनीचे होते. बऱ्याच कंपन्यांचं मला असं हे आहे की एकाच कंपनीवर डिपेंड होते, 2-3 कंपन्यांवरच डिपेंड होते. तर आपलं व्हेंडॉर कोर्स वाढवा. 10, 15, 20, 25 कंपन्यांचा याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे आपण. तर त्या कंपन्यांची व्हेंडर कोड तुम्ही जास्त काढा, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणावरून बिझनेस येईल. कारण डिपेंडन्सी ज्यावेळेस आपण छोट्या म्हणजे कमी लोकांवर डिपेंड राहतो त्यावेळेस त्या लोकांचा जर बिझनेसला इम्पॅक्ट आला तर तो इम्पॅक्ट आपल्याला येऊ शकतो. सो तो इम्पॅक्ट कमी करायचा सुद्धा आपण व्हेंडर्स आपले वाढवले पाहिजे. आणि आपण सुद्धा जर अजून काही 1-2 प्रकारचे म्हणजे त्याला मी व्हर्टिकल इंटिग्रेशन ज्याला आपण म्हणतो, तर व्हर्टिकल इंटिग्रेशनमध्ये आपण विचार करा. सो व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे काय, मी समजा बॉटल सप्लाय करत असेल तर त्याच्या रिलेटेड अजून काही प्रोडक्ट्स असतील ज्याच्यात तुमचा अभ्यास आहे, तुमचा R&D आहे, तर त्या प्रकारचं अजून काही वेगळं प्रोडक्ट आपल्याला देता येईल का. असे 1-2-3 वेगवेगळे काही सर्व्हिस आपल्याला एक्स्ट्रा देता येईल का, जेणेकरून जे काय आपला टर्नओव्हर कमी झाला आहे तो आपण त्याच्यामार्फत आपल्याला वाढवता येईल. सो ह्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या करा. म्हणजे जो आपण आता कसं होतं की उद्योजक असा होता की त्याला आता 3-4-5 लाख रुपये कमवत होता महिन्याला, त्याच्या पद्धतीने त्याने खर्च वाढवून ठेवले होते. तर आता त्याच्यावर डिपेंड राहू नका. कॅपेबिलिटी वाढवा आणि 2-3 सेक्टरमध्ये जाता येईल, काय करता येईल म्हणजे विचार करून सगळं. म्हणजे लगेच घाई करायची काही आवश्यकता नाही आहे. कुठली आता कोरोनाचा इम्पॅक्ट काय झाला आहे, कुठली इंडस्ट्री उभं राहील, असं सगळं आपण विचार करा. आणि जे काय आपले पैसे आहेत, जी काय लिक्विडिटी आहे ती प्रॉपर मेंटेन करा. खर्च कसा कमी होईल याच्यावर आपण कसा होईल. आणि आता टर्नओव्हरच्या बाबतीमध्ये जसं म्हटलं की क्लायंटेल वाढवणं, नवीन व्हेंडरशिप घेणं, खर्च कमी करणं, ह्या स्ट्रॅटेजीज आपण करा. एक प्रश्न असा आहे की आता नेटवर्क मार्केटिंग संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. सो नेटवर्क मार्केटिंगमध्ये चेन मार्केटिंग असते, मग त्यांनी त्याला विकायचं, मग त्यांनी त्याला विकायचं आणि असं असतं. तर मित्रांनो त्या गोष्टीपासून आपण दूर राहा. कारण म्हणजे हा सगळा प्रकार आता अशा काही गोष्टी येणार आहेत ना की तुमच्याकडे असलेले पैसे कसे काढून घेता येतील ह्या बाबतीमध्ये. तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुमच्याकडे स्किल असेल, तुम्हाला दारोदार होऊन लोकांना भेटून ते विकायचे तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असेल तर ते करा तुम्ही. पण काहीतरी आता शॉर्ट टर्म काय नाही, मग आता माझा नोकरी गेली आणि मग मी काय करू आणि हे करू, तर तसं काय करू नका. म्हणजे लगेच
म्हणजे आता तेच करतो, लगेच डिसिजन घ्यायला सुरू नका करू, कारण की लोक आता टपलेले आहेत की तुमच्या खिशातले पैसे कसे बाहेर काढले जातील. 2-3 महिन्यानंतर माझ्या मते परिस्थिती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. त्यामुळे हे 2-3 महिन्यात असे काही उपक्रम करू नका जेणेकरून याला मी केलं नसतं तर बरं झालं असतं, असं काहीतरी होईल. ऑब्झर्व करा, स्टडी करा, मीटिंग घ्या, भेटा, काय अडचण नाही, पण निर्णय मात्र त्या गोष्टींचा लगेच घेऊ नका. आणि जसं मी म्हटलं की चार्टर्ड अकाउंटंट हे तुमचे कोच असतात, सो त्यांचा गायडन्स आपण घ्या. त्या रिलेटेड काही तुम्हाला प्रश्न असतील ते त्यांना विचारा, आणि तर काहीतरी मार्ग निघू शकेल. कुठेतरी तुम्हाला दुसरा कोणाला तरी ज्याला अनुभव नाही त्याला विचारून नक्कीच काही उपयोग नाही. आणि सेशन आता आपण क्लोज करतोय, तर त्याच्यापूर्वी सगळ्यांना मला एक सांगायचं की धीर सोडू नका. म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये काय जायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, की हा ठीक आहे थोडासा तो काळ आला आहे की आता कसं होणार, काय होणार हे 100 नाही. काही जणांचे फोन आहेत मला की रात्री झोपताना पण तेच विचार येतात, तर तो करू नका तुम्ही. त्याला धीराने सामोरं जायचे येणार. म्हणजे जॅक मा नावाचं एक खूप मोठे बिझनेसमॅन आहे, चायनीज आहे, परत तुम्ही म्हणाल त्याचं काय उदाहरण देतात, पण आपण काही इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे काही लोकांकडनं. जॅक माचं म्हणणं की आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा दिवस सुद्धा कठीण, त्यापेक्षा कठीण आहे, पण परवाची जी काही सकाळ असेल ती परवाची सकाळ मात्र पॉझिटिव्ह असेल, हे नक्कीच आहे. सेशन संपवताना एक परवा दिवशीचं माझ्या एका लाईव्हमध्ये ती कविता घ्यायची राहिली. अनुपम खेर जे आहेत त्यांनी एक ट्विटरवरती मागच्या 2 महिन्यापूर्वी एक अतिशय जमीर जिंदा हे नावाची एक कविता सादर केली होती, जी आत्ता खूप जास्त इन्स्पिरेशन आपल्याला देऊन जाईल. तर ती कविता मी आपल्यासमोर मांडतो आणि मग आपण सेशन थांबूयात. सो कविता अशी आहे की जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फ़कीर जिंदा रख. सुल्तान भी बन जाए तो दिल में फ़कीर जिंदा रख. हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. खूप भारी आहे. म्हणजे हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.